10वीच्या बोर्डाच्या निकालाचा आनंद एकीकडे साजरा होत असतानाच एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे। महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी विषयाचा टक्का यंदा घसरला असून तब्बल 94,000 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या 10वीच्या निकालात मराठी भाषेबद्दलची अनास्था स्पष्टपणे दिसून येत आहे। यंदा 10वीचा निकाल एकूण 92.9% लागला असला तरी मराठी विषयाने शिक्षकांची आणि पालकांची झोप उडवली आहे। एकूण 94,544 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत। या आकडेवारीवर नजर टाकली तर प्रथम भाषा मराठी निवडलेल्या 10,87,000 विद्यार्थ्यांपैकी 80,803 विद्यार्थी नापास झाले आहेत। दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये द्वितीय भाषा म्हणून मराठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 13,741 विद्यार्थी नापास आहेत। विशेष म्हणजे प्रथम भाषा इंग्रजीचा निकाल 97.88% असताना मराठीचा निकाल मात्र 92.57%वर थांबला आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना ही स्थिती का उडवली? शिक्षण तज्ञांच्या मते बदललेल्या कृतीपत्रिका, आराखडा, शुद्ध लेखनातील वाढत्या चुका आणि विद्यार्थ्यांमधील वाचनाचा अभाव ही यामागची मुख्य कारणे आहेत। गेल्या 5 वर्षातील हा मराठीचा सर्वात कमी निकाल मानला जात आहे। विभागीय निकालात कोकण विभागाने बाजी मारली असली तरी मराठी भाषेतील ही पिछेहाट विचार करायला लावणारी आहे। मराठी विषयाच्या अध्यापन पद्धतीत बदल करण्याची आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल गोडी निर्माण करण्याची खरी गरज आता निर्माण झाली आहे। याबाबत तुमचं नेमकं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र। त्याचबरोबर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।